पत्रकारांपैकी रामदास पद्मावार, सदानंद जाधव, अभय इंगळे आणि माझ्यासह आमच्या सर्वांची निवडणूक लढवण्याची तयारी होती. त्यात टॅक्स विभागाच्या दंडलशाहीमुळे नादे प्रमाणपत्र वेळेवर सादर करता आले नाही, म्हणून माझा उमेदवारी अर्ज रद्द झाला. तर दुसरीकडे राजकीय अनुभव कमी असल्या कारणाने इंगळे यांचा पक्षातून पसंती मिळाली नाही. मन हेलावून टाकणारी बाब विशेष म्हणजे या ठिकाणी जागतिक दर्जाचे छायाचित्रकार ज्यांनी आपल्या कॅमेऱ्यातून भाऊंना अफाट प्रसिद्धी दिली, भाऊंची राजकीय सामाजिक कारकिर्दी जनतेपर्यंत पोहोचवली, जनतेचे प्रश्न भाऊपर्यंत पोहोचले, अशा निर्मळ स्वभावाचे पत्रकार रामदास पद्मावार यांना उमेदवारी न देता प्रतिष्ठित व्यापारी यांना उमेदवारी दिली. परंतु या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून पत्रकार सदानंद जाधव यांना संभाजीनगर प्रभाग क्रमांक 9 या ठिकाणावरून उमेदवारी मिळाली. पत्रकारांना आपले विचार सभागृहात मांडण्याची संधी मिळाली. निश्चितच पत्रकार सदानंद जाधव हे पत्रकारांचे प्रतिनिधित्व योग्य तऱ्हेने या ठिकाणी पार पाडतील अशी अपेक्षा आहे. असो, काही हरकत नाही. दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार. तर चला पाहूयात आजची एक विशेष बातमी. काल दिनांक 24 रोजी दारवा न्यायालयाकडून अपात्र उमेदवारांना दिलासा मिळाला. यामध्ये चर्चेत असलेले रवींद्र आरगडे, विक्रम अटल आणि मेहता यांचे नामांकन अर्ज पात्र ठरविण्यात आले. नगरपालिकेच्या निवडणुकीत चर्चा फक्त प्रभाग क्रमांक 2 ची दिसून येत आहे. त्याचे कारणही तसे आहे. या ठिकाणी डॉक्टर संजय बंग, रवींद्र आरगडे आणि विक्रम अटल हे प्रभाग क्रमांक 2 मधून रिंगणामध्ये उभे आहेत. दोघांचीही उमेदवारी न्यायालयाने पात्र जरी ठरवली असली तरी खासदार संजय देशमुख हे आता कोणत्या पात्र उमेदवाराला पसंती देतील याकडे दिग्रसच्या मतदारांचे लक्ष लागून आहे. यामध्ये विशेष रवींद्र आरगडे, विक्रम अटल आणि डॉक्टर बंग यांची तुलनात्मक पडताळणी आता मतदार बंधू आणि भगिनी ठरवणार आहेत. या तीनही उमेदवारांची मूक नायकच्या दर्शकाच्या माध्यमातून तुलनात्मक पडताळणी समोर आली आहे. त्यात विक्रम अटल हे 100% व्यापारी दृष्टिकोन ठेवणारे उमेदवार आहेत. ते नगरपालिकेत निवडून गेल्यानंतर पूर्णतः व्यापारी पद्धतीनेच काम करतील. त्यांना विकासाचे काहीही घेणे देणे नसणार आहे. दुसरीकडे पात्र उमेदवार म्हणजेच रवींद्र आरगडे यांच्या वयोमानानुसार ते जनतेला न्याय देतील का, हाही प्रश्न या ठिकाणी उभा राहिला आहे. त्याऐवजी प्रज्योत आरगडे हे रिंगणात उभे असते तर निश्चितच त्यांनी युवकांचे प्रभावी कुशल नेतृत्व केले असते. आणि प्रभाग क्रमांक 2 चे तिसरे उमेदवार डॉक्टर संजय बंग यांना पसंती मिळाली तर निश्चितच ते शिक्षण सम्राट या उपाधीला न्याय देतील. शिक्षण क्षेत्रात दिग्रसचे नाव जगाच्या पटलावर नोंदवतील आणि प्रभागासह शहरातील सुज्ञ मतदारांमध्ये अशी चर्चा आहे. डॉक्टर संजय बंग यांनी वैद्यकीय क्षेत्र बाजूला सारून शिक्षणावर प्रेम करत विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रण घेतला आहे. आज दिग्रस सह इतर जिल्ह्यातील पालक सुद्धा डॉक्टर बंग यांच्या शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेश घेण्यासाठी आतुर असतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण दिग्रस सारख्या छोट्याशा गावात उपलब्ध होईल यासाठी ते अहोरात्र झटत असतात. डॉक्टर बंग हे व्यापारी कुटुंबात जन्मले असले तरी शिक्षणावर त्यांचा अफाट प्रेम आहे. शाळेतल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या लेकरांप्रमाणे वागणूक देतात. यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जगातील वेगवेगळ्या आधुनिक पद्धतीचा अवलंब करतात. शिक्षणासह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ते नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. व्यापारी चालकांच्या तावडीतून सोडून काळोखात जाणाऱ्या विद्याभारती शाळेला जीवनदान देऊन शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न डॉक्टर बंग यांनी केला आहे. डॉक्टर संजय बंग यांची ओळख म्हणजे मुख्यमंत्र्यांची झड सुरक्षेतील कार्यक्रम असो वा शाळेतील कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो, त्यांची अगदी पूर्वतयारी, प्लॅनबद्ध, व्यवस्थित, नीटनेटकेपणा, काटेकोर नियोजन आणि ते पूर्णत्वास येईपर्यंत रात्रंदिवस मेहनत करून ते कार्यक्रम यशस्वी करून दाखवणे हा त्यांचा मूळ स्वभाव. एक प्रचलित म्हण आहे, स्पर्धा ही कामासोबत असावी, ती कोणीही व्यक्ती किंवा व्यक्ती द्वेष पद्धतीने नसावी. निश्चितच डॉक्टर संजय बंग हे कामासोबत स्पर्धा करतात, कोणत्याही व्यक्तीसोबत ते स्पर्धा करत नाहीत अशी सुज्ञ मतदारांमध्ये चर्चा नेहमीच आपल्यास पाहावयास मिळून येते. निश्चितच जनतेने डॉक्टर संजय बंग यांना पसंती दिली तर दिग्रसच्या नगरपालिकेच्या शाळेला सुद्धा ते आधुनिक करतील असे मूक नाईटच्या ग्राउंड रिपोर्टच्या सर्व्हे मधून समोर आले आहे.
अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.